नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की मित्रांनो चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर साठी असणार आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ म्हणून माहिती शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आपण पाहू शकता मित्रांनो, मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर, ज्याला आपण NAM असं देखील म्हणतो, या NHM अंतर्गत होणारी ही जी भरती असते ती कंत्राटी पद्धतीवर असते आणि 11 महिन्यांचा करार देखील त्या ठिकाणी केला जात असतो. त्यानंतर तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुमचा जो करार आहे तो वाढवून देखील दिला जाऊ शकतो. तर आता मित्रांनो, यासाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही किंवा तोंडी परीक्षाही घेतली जात नाही. तुमची केवळ शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमची या ठिकाणी निवड केली जात असते. तर आता या जाहिरातीमध्ये कुठली पदे भरली जात आहे, पात्रता काय मागितलेली आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, फीस किती असणार आहे, एकत्रित मानधन किती असणार आहे, या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. तसेच मित्रांनो, हा PDF जर पुन्हा एकदा तुम्हाला वाचायचा असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा PDF मी दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर PDF पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचू शकता. तर बघा मित्रांनो, आता या जाहिरातीमध्ये एकूण 4 केडरची पदे भरली जात आहे. पहिल्या पदाचं नाव आहे वैद्यकीय अधिकारी MBBS, यासाठी 5 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता यासाठी किमान MBBS महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ची नोंदणी आवश्यक असणार आहे. अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत. प्रवर्गानुसार या ठिकाणी जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. एकत्रित मानधन वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 60,000 रुपये प्रतिमाह असणार आहे. अर्जासह सादर करावयाचे प्रमाणपत्र किंवा त्यासोबत दाखले जे आपण देणार आहोत त्याबाबतची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. MBBS पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागणार आहे. PG पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागणार आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे. अनुभव व जातीचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे. त्यानंतरचं दुसरं पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, यासाठी 1 जागा आहे. यासाठी पात्रता MBBS विथ MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. आरक्षण या पदासाठी लागू नाही. एकत्रित मानधन 75,000 रुपये प्रतिमाह असणार आहे. यासाठी देखील आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतरचं पुढचं पद आहे GN स्टाफ नर्स, यासाठी 1 जागा आहे. 12वी सायन्स पास व GNM कोर्स शासन मान्य संस्थेतून उत्तीर्ण पाहिजे आणि अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे वयोमर्यादा. यासाठी 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे ANM, यासाठी 8 जागा आहेत. 10वी उत्तीर्ण पाहिजे व त्यासोबत ANM कोर्स शासन मान्य संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत मागितलेली आहे. कास्ट वाईज विवरण देण्यात आलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. यासाठी देखील लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आलेली आहे. तर ही अशा पद्धतीची संपूर्ण पदांबद्दलची, पात्रतेबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. सध्या तर एवढ्याच पदांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर यांच्या अंतर्गत आरोग्य विभागातील ही पदांची भरती केली जात आहे. तर आता पुढे बघा मित्रांनो, पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जे आहे ते 26 मार्च 2025 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत महानगरपालिका चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात प्रमाणित दाखल्यांसह अटेस्टेड करून पाठवावे. जमा करणे अनिवार्य राहील. टपालाद्वारे अथवा कुरिअरद्वारे मुदतीबाह्य दिनांकानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. तर बघा मित्रांनो, तुम्ही अर्ज स्वतः किंवा पोस्टाने देखील पाठवू शकता. 26 मार्च 2025 ची शेवटची तारीख आहे. यानंतर जर तुमचे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले तर ते स्वीकारले जाणार नाही. त्यासोबत बघा, उमेदवार जर चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर आता निवड झालेले जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी 11 महिन्यांचा किंवा माननीय आयुक्त तथा अध्यक्ष ठरवतील तोपर्यंत नियुक्ती आदेश दिला जात असतो. तर आता बघूया मित्रांनो, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. थेट मुलाखत असणार आहे. वैद्यकीय अधिकारी व मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी 50 मार्कांची मुलाखत असणार आहे. याबद्दल कुठल्या विषयांवर प्रश्न विचारणार आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि बाकीचे जे 2 पद आहेत, जसं की स्टाफ नर्स आहे, ANM आहे, या 2
पदांसाठी गुणांकन पद्धतीनुसार तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जाणार आहे। तर आता या जाहिरातीमध्ये फीस बाबतीत कुठल्याही प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी पात्र अपात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीचा दिनांक चंद्रपूर मनपाच्या संकेतस्थळावर तसेच आरोग्य विभाग 3रा माळा महानगरपालिका चंद्रपूर येथे उपलब्ध होण्याचा दिनांक 4 एप्रिल 2025 असणार आहे। हा अर्ज आहे मित्रांनो, हा अर्ज भरायचा आहे। यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत आणि महानगरपालिकेच्या चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात तुम्हाला सबमिट करायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही जाहिरात आहे। या जाहिरातीतील महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतलेच आहेत। याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। तुमच्या शंकेचे निरसन 100% केलं जाईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।